नमस्कार सर्व ताईंना, श्री स्वामी समर्थ। आज खूप लवकर सुरुवात झाली, 9:15 झालेत आता सकाळचे। आणि आता देवपूजा वगैरे सगळं झालं बघा आपलं। देवपूजा वगैरे सगळं करून पाऊस चाललेला आपल्याकडे, रात्रीचा खूप पाऊस झालेला, भरपूर पाऊस झाला असा इकडे। आणि मग त्यामुळे सकाळी आज यश पण लवकर गेला नाही जिमला वगैरे, पाऊस भरपूर चाललेला तर नाही गेला। आणि आता साहेबांची वगैरे त्याची चालली तयारी, आता निघायची, निघणार आहे दोघे पण मग त्यांना दिलं फ्रूट कट करून आणि यशला बनवले पोहे। तो असं एकदम साधे सिंपल त्याला पोहे बनवायचे होते तर बनवले बघा, दाखवते मी तुम्हाला। एकदम फक्त 2 मिरच्या तोडून टाकलेले पोहे, त्याला असं जास्त काही नको, असे फक्त तुकडे करून असे टाकले आणि थोडीशी नावालाच फक्त कोथिंबीर टाकते, जास्त नाही। आता हे त्याला पोहे देते मी खायला। बघा यशला पोहे आणि त्याच्या पप्पाला मी दिलेला फ्रूट कट करून, आणि बसले दोघं। बापरे, याचं चाललं आहे मोबाईलमध्ये काहीतरी, आणि यांना दिलेला नाश्ता सकाळचं, त्यांना सफरचंद आणि दूध असं घेतात ते, आणि काळे खजूर वगैरे, याला असे साधे सिंपल पोहे। आणि हा बघा आपला पाहुणा, असला भारी आहेत ना, सकाळपासून इतकी छान मस्ती करतोय सगळ्यांबरोबर, आणि आता एकदम शांत झोपलाय, भारीच एकदम, त्याचं काही टेन्शन नाही आहे। आता दिलाय दोघांना पण नाश्ता। मी सकाळी गुळाचा चहा बनवून पिले, देवपूजा झाली, मी गुळाचा चहा बनवून पिले, कारण यांच्या आंघोळी वगैरे होईपर्यंत माझी देवपूजा होती। मग यांना खूप वेळ लागतो सगळ्यांना चहा प्यायला, आणि मला पाहिजे असतो। मी आपलं गुळाचा चहा वगैरे बनवून पिले, आता पोहे वगैरे खाऊन मग जेवणाला लागते। आज कसं खाली भाजीला पण जायचं आहे, आजच्या दिवसाला आपल्याकडं ना सोमवारचं भाजीचं मार्केट लागतं, म्हणजे असं बाजार भरतो, सोमवारी बाजार भरतो, तर खाली जायचं आहे, म्हणजे बाजाराचं म्हणतात इकडे, तर बाजारात जायचं आहे। तर फटाफट जेवण बनवून घेते आणि बघू आता पुढे काय काय शेअर होतं आहे, भेटते तुम्हाला पुन्हा। तोपर्यंत तुम्हाला सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ। ते तुम्हाला कोणाला आवडायचं माहीत नाही, ते चालू कर। सकाळपासून आहे ना माझ्या मागे मागेच आहे, शेवटी त्याला आठवण येते त्याच्या मम्मीची, म्हणजे त्याच्या मम्मीची, म्हणजे जिथं त्या ताई त्यांची आठवण येते, नाही काय। चला नाश्ता वगैरे झालाय सगळ्यांचा, आता दीदी आणि दादाचं चालले पोहे खायचं काम। आणि आता साहेब निघाले, 9:30 झाले, आता त्यांचा रोजचा टाइम 9:30चा आहे, ते निघालेत आता। पण त्यांना खूप आवडलं, तो रात्रीपासून आहे ना खूप त्याच्याच मागे ते जास्तीत जास्त। हां, छान आहे ते, एकदम मस्त, सगळ्यांसाठी टाइमपास चाललाय, भारी। चला माझा पण झालाय चहा नाश्ता वगैरे झालाय, आता चहा नाश्ता झालाय, आता जेवणाला लागायचंय। तुम्हाला भेटते पुन्हा आता किचनमध्ये। हे बघा दीदीचं काम चाललंय, मला पीठ मळून द्यायचं, आणि रोज सकाळचं पीठ मला दीदीच मळून देते। दीदी एवढं भारी पीठ मळते ना हल्ली, म्हणजे आता जवळ 15-20 दिवस झाले दीदीच पीठ भिजून देते मला, जसं मला पाहिजे असतं, मी सांगते ना असं कड। बघा आता कुकर लावलाच आहे, फक्त झाकण त्याला लावायचं राहिलंय, म्हणून बोलले भाजी टाकून मी लगेच चपात्या करायला घेणार। तर हे चाललंय माझं आता काम, आणि दीदीची थोडीशी मदत होती मला आता। हे बघा असं दीदीने मस्त पीठ मळून दिले बघा, आणि माझ्यासारखे असे बोटाचे ठसे लावतील, असे लावले, प्लेन नाही ठेवायचं, एकदम मस्त पीठ भिजून दिलेत मला। तर आता सगळं झाले, पहिलेच देवपूजा वगैरे लवकर झालेली आज, यांचे सगळे चहा नाश्ते वगैरे झाले, सगळं काही आवरलं आहे। ताईला आध्यापासून घ्याय, पण मी आज क्लिनिंग नाही केली कुठलीच, काही याच्या नादाला पण थोडंसं लागलेलं, फोन पण आलेले गावचे, फोनमध्ये वेळ, आणि भाजीला जायचं उरकते, काही कामच उरकायला मागे ना। दीदीने पीठ वगैरे भिजून दिलं, मी कुकर लावला आहे, आता भाजी टाकते। तेवढी फक्त एक भाजीची रेसिपी तुम्हाला पहिली पण दाखवली, पण आता पुन्हा एकदा दाखवते तेवढी एक, आणि बाकीचं काय चपाती डाळ बी काही घेत नाही, ते तर नेहमी तुम्ही बघतेच आहे, नॉर्मल आपलं रोजचं चालू आहे ते। तर आता तेवढं तुम्हाला मी दाखवते फक्त भाजी बनवताना, आणि मग खाली भाजीला गेले तर शूट घेतलं तर तुम्हाला दाखवेल आपलं भाजी मार्केट कसं भरतं आहे, म्हणजे सगळं इथून तिथून पूर्ण गोंधळ असतो ना, आवाज वगैरे एवढा, मग मी ते काय शूट घेत नाही तिकडे, दर सोमवारी वगैरे गेले तरी पण नाही घेते, पण आज बघू झालं शक्य तर घेते नक्कीच।
सुरुवात करायच्या अगोदर काय केलं मी, पहिलेच बोले कुकर लावला आहे, पापड तळून ठेवले. हे आपलं रोजचं काम असतं आहे. हे एवढे पापड तळून 2 टायमाला एवढी चटणी सगळ्यांना संपून जाते. आणि भाजी बनवायची त्याच कढईमध्ये. हे बघा असं जाड कांदा कापून घेतला आहे, टमाटा 1 टमाटा कापला आहे, लसूण चेचून घेतला आहे. आणि ही मोडाची उसळ आपली धुवून ठेवली, मी पाणी गरम करून ठेवलं आहे. तर आता ही भाजी बनवायला घेते आणि दाखवते तुम्हाला पण. सर्वांना एकच भाजी आहे, नाही तर कधी काय होतं यशचं वेगळं आमचं वेगळं. आज नाही, हे मोडाचं असं कडधान्य त्याला आवडतं, इथं काही प्रॉब्लेम येत नाही, सगळ्यांनाच आवडतं. ही मोडाची उसळ आणि सगळ्यांना आवडते मेन म्हणजे. मोहरी घातली, जिरं, कांदा मी असा मुद्दाम जाडच ठेवला आहे, चॉपरमध्ये नाही बारीक केला मी, कारण हे मोड शिजोपर्यंत कांदा एकदम गळून जातो. जे कधी फक्त कांदा देतो टमाटा पण टाकला आहे याच्यात. घेते पापड चटणी खूप वेळा दाखवली म्हणून काही दाखवत नाही. हे परतोपर्यंत हे पण काम होऊन जात आहे माझं. हळद घातली आणि काश्मीरी पावडर आपली थोडीशी कलरसाठी अर्धा चमचा. पापड चटणीला पण टाकते इथे, म्हणजे दोन्ही पण कामं होत आहे. घरचं तिखट इथे मी 2 हे मोठे चमचे 2 भरून घेतले असं वाटतं, आणि थोडीशी पाहिजे डाळीबरोबर अर्धा चमचा आणि घेतला आहे. आलं लसूण पेस्ट वगैरे काहीच नाही, एकदम अशी साधी सिंपल. कोथिंबीर पण नाही आहे, तरी पण कोथिंबीर नाही घेतली मी. हे मटकी मी धुवून ठेवलेली, जेवढी पाहिजे तेवढी घेणार, बाकीची फ्रीजमध्ये ठेवून देणार. एवढी फ्रीजमध्ये ठेवणार, डब्यात घालून. मीठ घातलंय जेवढं पाहिजे. लगेच चटणीला पण टाकून देते, म्हणजे एकामध्ये सगळे कामं होतात माझे. या भाजीला कोथिंबीरची काही गरज नाही म्हणून नाही टाकली, नाहीतर आहे कोथिंबीर. आज ना डाळीला ना भाजीला कोथिंबीर नाही अजिबात. थोडा वेळ असं बिना पाण्याचं जरा एक वाफ देऊन घेते. तोपर्यंत इथे मी चटणी डब्यात घालून ठेवते. रोजचा मी अर्धा डबा करते, एकदम आता एवढीशीच राहिलेली ही काढून घेते. पापड चटणी त्यांना डब्यात पण देते मी, यशला पण दोन्ही वेळेला लागती, आम्हाला पण लागते घरामध्ये. तर आपल्याला पापड खूप लागतात घरात, सगळ्यांची आवडतीची वस्तू आहे ती. तुम्ही बोला रोज पापड चटणी दाखवते, पण म्हणून आज असं काय फक्त भाजी बनवते म्हणून इथे तुम्हाला दिसल्या गेली. आज हिचं काही असं घ्यायचा विचार नव्हता. आणि ही जी आहे कालची अशी वरतूनच टाकते, म्हणजे लगेच वरच्यावर संपून जाईल ती. अशी थोडीशी वाफ दिली की पाणी उतरतं
आणि सगळे तेल मिठाची चव ते कडधान्यामध्ये पोचते. हे कांदा टमाटा असं मुद्दाम जाड ठेवलाय मी. आता हे बघा कडधान्याला शिजायला वेळ लागणार आहे, असं नाही की कुकरला आहे. मला कुकरला नाही आवडत शिजवायला, हे खूपच जास्त शिजलं जातं. तर आता हे गरम पाणी जे केलंय मी, 1 वाटीभर पाणी मी ते टाकलंय. गरज वाटली त्यानंतर टाकणार, अशीच वाफेवर होऊ देते. आता ही भाजी तिकडे ठेवते आणि डाळ बघा डाळ भाताला कुकर झालाय. दीदी वाचन करते, आवाज येईल तुम्हाला. चिकट भात आज इंद्रायणी तांदळाचा लावलाय. काल एक ताई विचारत होती कुठले तांदूळ वापरतात, तर मी तो कधी बासमती आणून, बासमती तसं 5 किलो पडलेलं आहे घरात, त्याला चव नाही लागत आहे. डाळ भाताच्या 3 शिट्ट्या जरी केल्या, एकदम डाळ बघा कशी शिजते 3 शिट्ट्यांमध्ये. हा जो स्टीलचा कुकर आहे ना, एकदम असा भारी आहे. एवढं लवकर एअर पकडतं आणि पटकन शिजलं जातं. बघा नुसती तुरीची डाळ आहे. सोमवारच्या दिवशी मसूर डाळ खाल्ली जात नाही, सोमवारला मसूर चालत नाही. आणि मुगाची डाळ मी म्हटले नको, नुसते आज तुरीचंच वरण करूया. एकदम शिजली आणि अशी शिजलेली डाळ लागते मला. कांदा टमाट्याचं पाणी वगैरे उतरतं आणि वाटीभर पाण्यामध्ये आरामात शिजून जाणार. वाटली गरज तर टाकायचं. आता हे जे गरम पाणी आहे हे मला डाळीसाठी पाहिजे, तर आता इकडे ठेवते आणि ते डाळीला फोडणी देते. तुम्हाला भेटते थोड्या वेळाने. तर ताईंनो माझं जेवण वगैरे सगळं बनवून झालं. तर मी बोलले ना तुम्हाला बरोबर 1 तास लागतो मला दुपारचं जेवण करायला. बघा 12:30 वाजून 5 मिनिट झाले, पण झालं आहे माझं 12:30च्या अगोदरच झालं आहे. पण बाकीचं जरा फ्रेश झाले, आवरलं थोडंसं मी, कारण खाली जायचं तर म्हटलं हे सगळं किचन वगैरे साफ करून ठेवलं. बनवून किचन वगैरे झालं सगळं. दीदीने पीठ भिजून दिलेलं, या रात्री चपात्या राहिल्या शिळ्या. बघा ही पापड चटणी तुम्हाला दाखवली, आपली मोडाची उसळ अशी. मी लगेच काढून घेते, म्हणजे ताईंना भांडे रिकामे होऊन जातात. भात आज चिकट भात लावला आहे, वरण तुरीचं वरण, चपाती आणि आमरस वगैरे रात्रीचं आहे. बघा किचन वगैरे सगळं साफ करून ठेवलं आहे. आता भांडी जी आहे ते ताई, मी लाटणं पोपडाच धुतलं आहे का मला भाजीला जायला लेट होतं आहे. शिळ्या चपात्या राहिल्यात मी बाहेर ठेवते, मग तिथं येऊन कबुतरे खातात. तर असं झालं ते आपलं किचनचं काम. आवरते आणि चेंज वगैरे करून जरा जाते खाली, पहिले भाजीला घेऊन येते. मग 1 वाजेपर्यंतच जरा चांगल्या भाज्या वगैरे भेटतात. 1 नंतर व्यवस्थित असं एवढं काही राहत नाही. जाऊन येते आणि भेटते मग तुम्हाला पुन्हा. बघू बाजारात काही शूट घेतलं तर ठीक आहे. गर्दी वगैरे असते ना, इतका गोंगाट असतो, काय कोण काय बोलते कोण काय बोलतं, उगाच काहीतरी चुकीचा शब्द इथे ऐकायला यायला नको काही, कारण खूप हे असतं ना, असे बसलेले असतं सगळे आपले घेऊन. शक्य झालं तरच घेणार, नाही तर नाही घेणार. चला ताई ना तुम्हाला भेटते मी पुन्हा. कशी आहे? 20 रुपये. लई छोटी आहे ताई, पण भाज्या महाग आहे ना. कितने का? और क्या लेकिन एक
बहुत टेस्टी माल है वो। 50 रुपये पाव. हे मला पाव किलो. वाटाणा 50 रुपये पाव. भैया मिरची कशी? हे दे तिखटवाली पाव. नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. तर बघा, मी राधिका पाटील मध्ये एकदा येऊन गेली आणि माझी बहीण इथं असल्यामुळे मी आता परत त्यांची दुसऱ्यांदा भेट झालेली आहे. म्हणजे आज आहे ना, मी बाजारात गेलेली. तुम्हाला मी सकाळी बोललेली की मला भाजीला जायचंय. तर तसं त्यांचा मला काल फोन झालेला, ताई मागच्या झाले तेव्हाच आम्ही नंबर घेतलेले एकमेकींचे. आणि त्यांची बहीण इथेच आहे, आम्ही जिथं राहतो तिथेच राहिला त्या. तर त्यांचं माझं पण कॉन्टॅक्ट होत आहे. आणि या त्या आग्रह करायला लागल्या मला, या 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 म्हणून म्हटलं चला जाऊया, त्या निमित्ताने भेटले. मी काल पण त्यांना बोललेली या, आणि आज सकाळी मग बाजारात पण भेटल्या. बाजारात भेटलेल्या. मग मी नाही म्हणतो तू यायचं, खरं त्यांच्यासाठी मी आणि आले परत. त्यांचा आग्रह असता आले आणि परत चाललेले इथून बहिणीकडे. म्हटलं चला 2 मिनिटं जाऊन भेटून येऊया. आणि छान वाटलं, गप्पा गोष्टी. कुठे गेलेले फिरायला तुम्ही आता 8 दिवस? मी आता लक्षद्वीपला गेले होते, कोची लक्षद्वीप. त्यांनी व्हिडिओ मध्ये पाहिले, त्यांना आवडले, छान वाटले. केव्हाही गेला तर बघूया कोणीही लक्षद्वीप जहाजातून. मस्त 5 दिवस एन्जॉय होता. मग मी त्याच्यासाठी त्यांना मेसेज केलेला, स्टेटस बघते म्हणजे ताई कुठे फिरताय. तर रात्री त्यांनी फोन केला, ताई मी मुंबईतच आहे, इथूनच गेलेल्या, बोटीने गेली होत्या त्या, जहाजाने आपलं मोठे असते ते. त्यांनी ते जाऊन 8 दिवस जाऊन मस्त एन्जॉय करून आल्या. मी सर्वांनी पण जाऊन या, छान वाटतंय. हो ना, आपण वाटतच नाही की आपण बसलोय म्हणून. मी तर तुमचे बघून बघूनच मला भीती वाटत होती. नाही खरंच तुम्ही जाऊन या. मी तर आता प्रत्येकाला सांगते आल्यानंतर की खूप छान वाटतंय आणि एकदा आपण आयुष्यात येऊन ते करून याच म्हणते. बघून या, तुम्ही पण जाऊन या. नक्की नक्की, योग आला की नक्की. ताईंची बहीण आहे इथे, बहिणीचे मिस्टर पोलीस मध्ये, ते आपल्या एकदम बिल्डिंगच्या बाजूला त्यांची बिल्डिंग आहे. तर तिथं येतात, मग ते यायच्यावर मला फोन करतात की मी येणार आहे. रात्री पण मला सांगितलं मी येणार आहे म्हणून, आणि म्हटले आवर्जून या. पहिलं पण, आणि असं वाटतं ना कोल्हापूरच्या आले की मी नेहमी भेटून जाते. ज्यांना आले की पहिला फोन करते, अगोदर मी फोन करते, आल्यानंतर मग फोन करते. आणि कोल्हापूर म्हटलं नाही का अटॅच आहे ना, कोल्हापूर म्हटल्यावर एकदा आपले माणसे या म्हणले. मी कोल्हापूरला आले की आता केव्हा येतात त्याची वाट बघते मी. आणि आपल्या याच्यामध्ये कमेंट असतील, तुम्ही कधी येणार कोल्हापूरला, तर ह्याच कमेंट करतात मला, तुम्ही कधी येणार. आणि खरोखर सांगते ताई, इतक्या प्रेमळ आहेत ना, खूप प्रेमळ एकदम. माझं आणि त्यांचं स्वभाव असं बोलण्यात, आता आम्ही कधीच जवळ अर्धा तास झाला आपण गप्पा मारतोय ना, भरपूर गप्पा मारल्या. आणि एकदम असं येतं, मन मोकळेपणाने बोलतात, कुठं काही सुद्धा नाही. आता फक्त आमची ही दुसऱ्यांदा भेट असेल, तर तसं काय पहिली आमची ओळख असल्यासारखंच आमच्या सगळ्या गप्पा आहेत असं. फक्त दुसऱ्यांदाच आता माझी भेट झाली. आणि एकदाच भेटले. ताईंची पण आई, जेव्हा माझी आई ऑफ झाली त्यानंतर 2 दिवसांनीच ना, 14 तारखेला, आता ह्या 14ला 4 महिने. हो, म्हणजे त्यानंतरच 2 दिवसांनी त्यांची पण आई झाली. मग ते इथं त्यांचं माहेरच इथं आहे. त्यांची बहीण पण असते आणि भाऊ वगैरे पण इथेच असतात. शिक्षण वगैरे इथेच झालंय. मी भायखळ्याला होते शाळेत, 1ली ते 10वी पर्यंत भायखळा सेकंडरी स्कूल मध्ये. त्याच्यामुळे मला इकडचे सगळं माहिती, सगळं फिरलेली. आणि मी आले की नेहमी येते. भावाकडे राहते 4 दिवस, बहिणीकडे राहते, आणि आता शाळेत भेटलेत मला, येते. आता मला बाहेर जायचं दीदीला मला, पण त्यांनी मला फोन केला. म्हटलं मला अगोदर सकाळी बोलल्या उद्या येते, पण मग म्हटले नाही बोलत्या मी येते 5 म्हटले या चला, त्या थोडंसं बोलणं पण होईल आणि उद्या येणार म्हणून म्हटलं उद्याचा वेळ मी त्यांना देईन, आज पटकन बाहेरची कामं करून येते. मी आजच आले, माझं खरं नाही उद्या, पण मी गेलेच तर म्हटलं एकदा मला राहणार येतो म्हटलं, आल्या नाही म्हणून म्हटलं नाही आजच जाऊन येऊया. नाही, त्यांना जायचं पण आहे. आणि आता काही खरेदी करायची त्यांना प्रॉफिट मार्केटला, जे या मार्केटला मी जाते त्या मार्केटला ताई जाऊन खरेदी करणार आहे. तर मग मला बोलले उद्या मला वेळ नाही भेटायचा, आज तिकडचं मार्केट बंद, सोमवारचं मार्केट तिकडचं बंद आहे, नाही काय बंद असते, तर मग ते उद्याच बरं पडेल तुम्हाला.
चांगलं. मला पण जायचंय ज्या गोष्टी काही घ्यायला, तर आज सोमवारचं बरंच इथं बंद असं मग दादर किंवा प्रभादेवी असं त्या साईडला जाऊन ते काम करायचे. मग चला ताईंना भेटून छान वाटलं. कसं मनमोकळेपणे. वाटलं? नमस्कार, पुन्हा भेटू हो, नक्की. परत आल्यावरती. नक्की नक्की. आणि जेव्हा ताई इकडे येतील ना, तेव्हा तेव्हा नक्की भेटू. नक्की मी दाखवतील त्या मला व्हिडिओमध्ये तुमच्या. खूप छान खूप छान. असं आमचं मध्ये आधी बोलणं होतंच फोनवर. फोनवर आमचं कॉन्टॅक्ट असतो हो, हो, दोघींचंही. हो, त्या हो. पण तिकडे बोलतात माझ्याशी, मी पण बोलते. हो, छान आहे, त्यांना छान मी आहे. बोलवते, सारखी येतात. केव्हा ते योग येतोय काय माहिती येईल आता. लवकरच येईल नाही यायचा. का? येईल लवकरच येईल. हा तर चला ताईंनो, आता ह्या व्हिडिओचा इथेच एंड करते. भेटूया आपण पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ.